भगिनींनो, आपल्या MMR झोनमधील सातत्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी मी सतत काहीतरी नवीन प्रोजेक्ट तयार करत असतो. गेले काही वर्षापूर्वी मी एक प्रोजेक्ट तयार केला आणि त्या संदर्भातील प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याची माहिती दिली. मला सांगायला आनंद वाटतं की त्याची माहिती देताना साधारण असं विचार केला की आत्ता बदलापूरला जी गर्दी होते आणि गर्दी झाल्यामुळे प्रवाशांना ट्रेन नसल्यामुळे आणि वेळेवर उशिरा ट्रेन येत असल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतं. वेळेवर ते पोचू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना लेटमार्क होतो आणि लेटमार्क झाल्यामुळे त्यांच्या नोकरीवरती गदा येते आणि अशा प्रकारच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आणि त्या तक्रारी आल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर स्टडी केला. ट्रेन वाढू शकतो का, तर ट्रेन वाढवण्याच्या काही मर्यादा आहेत आणि मग ते ट्रेन वाढण्यासाठी आपण प्रयत्न करूया. परंतु ट्रॅफिक डायव्हर्शन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय झालेला आहे. कारण कुळवा बदलापूर परिसरामध्ये जी लोकसंख्या वाढते, जो लोकसंख्या वाढीचा दर आहे तो प्रचंड आहे. कारण अफोर्डेबल हाऊसिंग, परवडणारी घरं कुठे असतील तर ती बदलापूर परिसरामध्येच आहे. त्यामुळे लोक जास्त प्रेफर बदलापूरला करतात आणि प्लॅटफॉर्मवरती गर्दी होते. मग गर्दी झाल्यावर ट्रेन सुटल्यानंतर ट्रेन पकडता पकडता ॲक्सिडेंट होतात. तर साधारण आपल्याकडे असा म्हणजे माहिती आम्हाला असे मिळाले की महिन्याला 6 ॲक्सिडेंट होत आहे आणि हे आपल्याला न सहन करण्यासारखं आहे. तर ह्या संदर्भात आपण काय केलं पाहिजे, तर मी साधारण काही मुद्द्यांची मागणी केली आणि साधारण लक्षात असं आलं की आपल्याकडे जे प्रवासी, नवी मुंबई आपल्यापासून जवळ आहे, वडोदरा एक्सप्रेसवे झाल्यानंतर टनेल झालं, सक्सेसफुल टनेल झालं, त्यामुळे 20 मिनिटात आपण नवी मुंबईत जातो आणि आपल्याला नवी मुंबईला जायला ठाण्याला जायला लागतं, ठाण्याने रेल्वेने तिकडे जायला लागतं. त्या साधारण 65 किलोमीटर प्रवास, हा 18 किलोमीटर प्रवासासाठी 65 किलोमीटर प्रवास करायला लागतं. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपल्या बदलापूर आणि वांगणी या दरम्यामध्ये 11 किलोमीटर अंतर आहे. जर आपण रेल्वे स्टेशन केलं आणि तिथून ते एक कामोठेपर्यंत आणि कामोठे पनवेल अशी जर रेल्वे काढली तर त्याला खर्चही कमी आहे आणि प्रवासी डायव्हर्ट होऊ शकते. कारण बदलापूर चारी बाजूला वाढलेला आहे आणि त्यामुळे अर्धे प्रवासी त्या भागातून जाऊ शकतात, अर्धे प्रवासी ह्या भागातून जाऊ शकतात. मग काय काय केलं पाहिजे, मग मेट्रो 5 ही जी आहे 2009 साली मी माझा प्रस्ताव MMR क्षेत्रामध्ये कमिटीमध्ये मांडला होता, त्याला मंजुरी मिळाली. मग MMR ही साधारण ठाणे ते भिवंडी कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर अशी पूर्वी मंजूर झाली होती. परंतु भिवंडीमध्ये लँड ॲक्विजिशनचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे ते काम प्रोलॉंग झालं. त्यामुळे भिवंडी आता ते अंतिम स्थितीमध्ये आहे, आता पूर्ण होत आलेलं आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण म्हणजे कुठली, तर साधारण आपण असं विचार केला की कल्याण बिर्ला कॉलेजवरून ती भवानी चौक, सुभाष चौक आणि इकडनं विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर असे मेट्रो 5ची मागणी केली. देवेंद्र फडणवीस त्याला मंजुरी दिली. त्यामुळे काही कर्जतपासून येणारे प्रवासी ते बदलापूरला उतरतील आणि ते उल्हासनगर वगैरे येणारे डायव्हर्ट होतील. मग रेल्वेने काय करायला पाहिजे या संदर्भातील, हे स्टेट गव्हर्नमेंट आपलं मेट्रो 5 करणार, मेट्रो 14 करणार, काही प्रवासी मेट्रोने जातील, काही प्रवासी एसटीने जातील. मग यासाठी आपण काय करा, रेल्वेने काय करायला पाहिजे, तर मी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि तो साधारण पूर्ण MMR साठी मी केलं होतं. स्टेशनची संख्या वाढवली पाहिजे. बदलापूर आणि वागणीच्या मध्ये चामटोली किंवा कासगाव इथे एक स्टेशन केलं आणि तिथून रेल्वे काढली. त्याला खर्चही कमी आहे, कारण रेल्वेला 40 कोटी पर किलोमीटर खर्च आहे, मेट्रोला 350 कोटी पर किलोमीटर खर्च आहे. ते न परवडणार आहे. हे गरिबांसाठी आणि जास्त लोकांसाठी सोयीची म्हणजे रेल्वेच आहे. तर ती जर रेल्वेची उभारणी झाली आणि ते होऊ पण शकते आणि ग्रीन प्रोजेक्ट होते, इमारती झालेल्या नाहीत, काही नाही झालेल्या आहे आणि तिथल्या अर्ध्या भागातल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर त्याची मागणी केली. त्यावेळेस रेल्वेनी मला असं वाटतं की मनावर घेतली आणि त्यांनी त्याचं एक पत्रही आलं. मी ह्या संदर्भात नितीन गडकरींना धन्यवाद देतो. त्यांनी रेल्वेला पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये नंतर आम्हाला फायनल लोकेशन सर्वे याचा
आलेलं आहे आणि त्या याच्याप्रमाणे त्याची अलाइनमेंट सुद्धा माझ्याकडे आलेली आहे. मी रेल्वेला धन्यवाद देतो की त्यांनी सुरुवात केली, पण पुढे काय त्याला मंजुरी पाहिजे. रेल्वे खात्याकडे मी सतत त्यांच्या बोर्ड मेंबरकडे गेलो, त्यानंतर रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली. रेल्वे मंत्री मला साधारण म्हणजे सोमवारी मी दिल्ली येथे गेलो. गडकरी साहेबांकडे काही विषय होते, त्यावेळी 2 दिवस त्यांच्याकडे गेलो. नंतर 3ऱ्या दिवशी मी परत येणार इतक्यात रेल्वे मंत्र्यांतून मला फोन, याचं संपूर्ण श्रेय आपण डॉक्टर हेमंत सावरा यांना देऊया, खासदार पालघरचे, की त्यांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतली. मी याच्या अगोदर प्रोजेक्ट दिले, त्यांनी सबमिट केलं आणि रेल्वे खात्याला सांगितलं, रेल्वे मंत्र्यांना सांगितलं, आग्रह केला की यांची भेट द्या. आणि आमची भेट साधारण 10 तारखेला 11 तारखेला संध्याकाळी त्यांच्या रेल्वे बोर्डाच्या ऑफिसमध्ये झाली आणि त्यांनी स्वतः मला बोलवलं. आम्ही दोघे आणि मंत्री बोलले, अशी 1 to 1 चर्चा झाली आणि अतिशय चांगलं प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये रेल्वे मंत्र्यांना दिलं आणि ते खुश झाले. त्यांना हा प्रस्ताव खूप आवडला. ते म्हणून मी आत्ताच्या आत्ता त्याला मंजुरी देतो. त्यामुळे सविस्तर स्टडी केला, तिथल्या काही अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या की याचा DPR बनवा, त्याला मंजुरीसाठी प्रस्ताव तातडीने सादर करा, असे आदेश आमच्या समोरच दिले. त्यानंतर हा मुद्दा एक मांडला. दुसरा मुद्दा मांडला वंदे भारत आणि सर्व थ्रू ट्रेन्स बदलापूरला थांबवाव्यात. ते म्हणाले की प्लॅटफॉर्मची रुंदी आपल्या लांबी कमी आहे, ती वाढवा. ती जर वाढली तर आम्ही थ्रू ट्रेन्स थांबवू असं सांगितलं. ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्याने वंदे भारत पुणे बदलापूर लोकल चालू करायला सांगितलं की आमच्याकडे अनेक प्रवासी असे आहेत की पुण्याला सर्व्हिसला जातात आणि परत राहायला तिथे प्रॉब्लेम आहे, भाड्याला प्रॉब्लेम, इथेही राहायचं डबल त्यांची हे असल्यामुळे इथेही घर आणि पुण्यालाही घर, ते परवडत नाही. त्यामुळे खूप नाराजी होती लोकांमध्ये. तर पुणे बदलापूर जर तुम्ही लोकल सर्व्हिस चालू केली तर त्याच्यामध्ये पॅसेंजर खूप येतील आणि कल्याणच्या टर्मिनलवरचा कल्याण स्टेशनचा लोड जो आहे तोही कमी होईल. आणि रोज प्रवासी कल्याणला जातात आणि कल्याणवरून पुण्याला जातात. तर आपण अशा प्रकारचं बदलापूरवरून जर केलं तर उल्हासनगर इकडनं प्रवासी येतील उलट्या दिशेने, कारण त्यावेळेला ट्रॅफिक कमी असतं, तर ते प्रवासी आपल्याकडे येऊ शकतात. त्यामुळे पुणे बदलापूर अशी जर सर्व्हिस चालू केली, रेल्वे लोकल चालू केली, त्याच्या अगोदर आपण माझी विनंती आहे की आपण रेल्वे वंदे भारत चालू करावी. 8 डब्याची जी वंदे भारत आहे ती चालू केली, ती 1.25 तासात पुण्याला पोहोचू शकते. तर प्रवाशांना ती सोयीची होईल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तिथे सर्व्हिसिंग कशी होईल. तर त्यांना जुना फोटो मी त्यांना दिला, तो मोबाईलमधून जुना फोटो दिला, म्हणजे मोबाईलमध्ये आहे, मी पाठवतो. त्याला दाखवलं की पूर्वी आमच्याकडे गुड्स थांबायच्या आणि गुड्स थांबून तिथे सगळे त्याची सर्व्हिसिंग वगैरे तिथेच करायचे. मला धक्का होता. तर त्यांना ते आश्चर्य वाटलं की एवढं सगळं रेकॉर्ड तुमच्याकडे कसं आहे. एकंदरीत अशा 2-3 मुद्दे झाले. त्यानंतर प्रवासी रोज लेट ट्रेन येत आहेत, त्याच्या संदर्भात त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या की ट्रेन लेट होणार नाही याची सगळी खबरदारी घ्या. इन्स्ट्रक्शन त्यांनी आमच्या समोर त्या सर्व अधिकाऱ्यांना पासआउट केलं. त्यामुळे ट्रेन येणार नाही अशी व्यवस्था ते करतायत. 3रा-4था मुद्दा असा आहे की ट्रेनची संख्या कशी वाढेल यासाठी सुद्धा तुम्ही स्टडी करा आणि जास्तीत जास्त संख्या कशी वाढवता येईल असंही इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेलं आहे. रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांना बदलापूरला जाऊन पाहणी करायला सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी मागणी होती की तुम्ही थ्रू ट्रेन्स तर थांबवण्यासाठी टर्मिनल्स पाहिजे असं सांगितलं. तर टर्मिनल्सची जागा तुम्हाला मेगा सिटी टर्मिनलसाठी 6 एकर जमीन लागणार आहे. ती सुद्धा सरकारी जमीन उपलब्ध आहे आणि ती आम्ही तुम्हाला व्यवस्था करून देऊ. तुम्ही यासाठी प्रयत्न करा आणि बदलापूर सिटीमध्ये प्रवाशांना ज्या सोयी लागतील रेल्वेच्या त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा. 3ऱ्या-4थ्या लाईनचं युद्ध पातळीवरती MRVCचा इन्स्ट्रक्शन द्या की MRVCला म्हणा, रेल्वेनी मदत करावी MRVCला की लवकर कसं होईल. 3री-4थी लाईन झाली तर मला असं वाटतं की कल्याण बदलापूर आणि बदलापूर ते कर्जत अशीच. आणि मग आम्ही अशी मागणी केली की
मग ठाणे बदलापूर अशी लोकल सर्व्हिस तुम्ही चालू करा, ठाणे कर्जत आणि ठाणे कसारा अशी लोकल सर्व्हिस चालू केली तरी बऱ्याच ट्रेन सोडता येतील. मला असं वाटतं की अशा अनेक विषयावरती चर्चा झाल्या. एकूण 14 विषय आम्ही त्यांना दिले होते. ह्या 14 विषयामध्ये 1 to 1 14 विषयावरती चर्चा झाली आणि मला सांगायला आनंद वाटतं की स्वतः मंत्री एवढे विद्वान असतील अशी मला कल्पना नाही की मंत्री महोदयांनी IAS आहेत, इंजिनियर आहेत. तेच त्यांनी सांगितलं की मला माहिती आहे आपण पण इंजिनियर आहात, 1980 बॅचचे मिलो हो. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली आणि अप्रतिम चर्चा झाली. तर त्यांनी असं सांगितलं, त्यांना हाही मुद्दा पटवून दिला की तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट देवेंद्र फडणवीसांनी स्वतः पत्र दिलेलं आहे की आम्ही MUTP 3 मध्ये तुम्ही जर प्रोजेक्ट हे गर्दी कमी करण्याचे दिले तर 50% खर्च करायला तयार आहोत. तर त्यामुळे जी आपण कासगाव कामोठे रेल्वे प्रस्ताव दिला होता, कासगाव कामोठे पनवेल, त्याला जो खर्च येईल त्याचं 50% शासन करणार आहे. ते म्हणाले 850 कोटी खर्च हा विशेष आमच्यासाठी काही नाहीये, तर आम्ही त्यासाठी तातडीने त्याला मंजुरी देतोय. आणि मला आज सांगायला आनंद होतो की आणि त्यात त्यांनी सांगितलं चिखलोली स्टेशन पण लवकरात लवकर सुरू होईल. चौथं मी मागणी केली होती, मी साधारण MMR झोन मधल्या विषयामध्ये सांगत होतो, गुरोली स्टेशन टिटवाळ्याला लागून तुमचं आंबिवली आणि टिटवाळ्याच्या मध्ये बऱ्याच वर्षाची मागणी होती, तिथेही स्टेशन करा. त्यामुळे टिटवाळा स्टेशनवरती पण आता गर्दी व्हायला लागलेली आहे. ती आता जर नाही नियोजन केलं तर तिथेही त्याची चर्चा झाली. आणि मला सांगायला आनंद वाटतं की ह्या सगळ्या विषयामध्ये त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यामुळे मी सर्व पॅसेंजरच्या वतीने आणि ह्या तमाम नागरिकांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. आणि ही सगळ्यात महत्त्वाची मीटिंग लावण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आमचे डॉक्टर हेमंत सावळा खासदार पालघरचे आहेत. त्यांनी स्वतः माझ्याबरोबर येऊन त्यांची वेळ घेतली, त्यांच्याकडे आले, असे 2 वेळा त्यांनी विषय केलेला आहे. त्याबद्दल त्यांचेही आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि यासाठी आपले आवडते मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी सुद्धा खूप फॉलोअप यासाठी केलेला, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि यासाठी आपल्या ज्या खासदार होत्या मेधा कुलकर्णी यांनीही आपल्यासाठी यासाठी प्रयत्न करतो, त्यांचेही आभार व्यक्त करतो. निरंजन डावखरे यांनी सुद्धा प्रयत्न केले, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे या सगळ्या मागण्या जवळजवळ आपण पूर्ण होईस्तोपर्यंत शांत बसणार नाहीत. आणि मला मीटिंग संपल्यानंतर संध्याकाळी फोन आला की साहेब तुमची बऱ्याचशा मागण्या आम्ही मंजूर केलेल्या आहेत, त्यातल्या काही आम्ही त्याचं स्टडी करतोय आणि त्याही मार्गी लावतोय. आणि त्यांनी तसं इन्स्ट्रक्शनही दिल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, बदलापूर इथे जाऊन व्हिजिट द्या आणि तातडीने सगळे प्रस्ताव आमच्याकडे पाठवा. त्याबद्दल मी रेल्वे मंत्रालयाला आणि त्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.